साठी आपले द हायनेस भाऊजी इथे आलेले आहेत, त्यांचं टाळ्यांनी स्वागत. तर आता खुद्द भाऊजी विचारणार आहेत दादा आणि वहिनींना त्यांच्या अगदी जवळचे प्रश्न. पण गेम वेगळा आहे. दादांबद्दल जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं वहिनी देणार आहेत आणि वहिनींबद्दल जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं दादा देणार आहेत. काय मग भाऊजी, आहात ना तयार? जरा हसून हो म्हणा ना. आहे. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून. तर वहिनी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. दादाची नावडती भाजी कोणती? अर्थातच शेपूची. शेपू चांगली भाजी आहे. दादा बरोबर आहे. बरोबर. 100 गुण वहिनीला. 100 गुण. दादा, वहिनीचा आवडता रंग कोणता? सोपं आहे, पोपटी. वहिनी? नाही काय, त्याच तर रंगाची साडी नेसलीस. तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्हाला असं वाटतं की हा रंग मला आवडतो म्हणून तुम्ही मला ह्या रंगाची साडी गिफ्ट केली, पण मला हा रंग मुळीच आवडत नाही. मला मेहंदी कलर आवडतो. काय फरक पडतो? दादा 0. वहिनी, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. दादाला या वर्षभरात काय घ्यायचंय? घर शक्यच नाही. कार? दादा? हो बरोबर. क्या बात आहे भाई. बाई, आणि घेतली तर मला सांग. आपला जुगाड आहे एक. पुढचा प्रश्न दादासाठी. दादा, या वर्षभरात, पुढच्या वर्षभरात वहिनीला कुठे जायचंय? महाबळेश्वर. महाबळेश्वर? नाही सॉरी, पाचगणी. पाचगणी? मग कुठे? अष्टविनायक. अगं पण मागच्या महिन्यात तर थंड हवेचं ठिकाण म्हणाली होतीस ना. अहो, ते कधीही जाता येईल, पण ह्या वर्षभरात विचारलंय त्यांनी. मला अष्टविनायकला जायला आवडेल. बरं. बरं काय, सुट्टी काढा आधी. आत्ता काढू का सुट्टी? 0 मार्क्स. दादा 0 मार्क्स. 0. तुला काय कळतंय? तू गप्प बस. तुझं लग्न झालं ना म्हणजे कळेल तुला. भाई, आपण नाही करणार मग लग्न वगैरे. भाऊजी, मग सुवर्णाला काय सांगणार? कोण सुवर्ण? भाई, कोण नाही. मला ना घरात काय चाललंय कळतच नाही. कोणी सांगतच नाही मला. कसा जिंकणार आहे मी खेळ? घराकडे लक्ष असलं की सगळं समजेल. आता कामातनं वेळ काढून घराकडे लक्ष देऊ का? म्हणजे काम सोडून देऊ? मी असं थोडी म्हणाली की कामातून लक्ष काढून घरात घाला म्हणून, पण कधीतरी वेळेवर येत जा घरी. तुम्ही लोक ना मला गृहीत धरता, सतत गृहीत धरता. कोण कुठं चाललंय, काय होतंय मला कोणी काही सांगत नाही. हे उलटच झालं ग. तुम्ही फक्त चिडचिड करता. कधी काही विचारायला गेलं किंवा कधी काही सांगायला गेलं तरी तुम्ही व्यवस्थित बोलत नाही. म्हणून घरात घडणाऱ्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत. याला काही अर्थ आहे का? पण रात्री उशिरा आल्यावर तुमच्याशी कशा गप्पा मारणार? घरातल्या गोष्टी सांगायच्या याला काही गप्पा मारणं म्हणतात का? तू सांगत नाहीस, बाबा सांगत नाहीत, आई सांगत नाही. हे ध्यान तर काय विचार करण्याच्या पलीकडे मूर्खपणा आहे हा सगळा. बरं, आपण ह्या विषयावर घरी जाऊन बोलूया का? इथे सगळ्यांसमोर वाद नको. शाब्दिक कुस्ती. काहीच सांगत नाही. मी एकदा बाहेर की बाहेरच.
आता बोलू नका, हे घ्या. दादा थँक्यू, तुम्ही आलात. आणि हे ॲनिव्हर्सरीचं एक गिफ्ट आहे आमच्याकडनं. अरे पण हे कशाला पाहिजे पप्या? अरे तू तुझ्या मित्रांनी एवढं सगळं केलं, हे खूप आहे रे. राहू दे तुझ्याकडे. बाई, मेहनतीचे पैसे ते झोल करून नाही कमवले. तर आपण सुद्धा मेहनत करतोय, पैसे कमवतोय. निठलला नाही राहिलो आता. तुझ्या इतका पगार नसेल, पण बाई कमवतोय, जमवतोय. आतापर्यंत काही घेऊ नाही शकलो तुमच्यासाठी, पण आता जमलं म्हणून आणलंय. तर घ्या गिफ्ट. पप्या, तुला काय वाटलं? मी तुला अजूनही निठलला समजतो? मी बोलून दाखवतो रे, पण मला जे शक्य होत नाही ना, ते तू करून दाखवतोस. लोकांची गोडगोड बोलतोस, पटापट त्यांची कामं करतोस. कोणाचं काही अडलं नडलं तर अगदी बिनधास घुसतोस. अरे ह्या सगळ्या क्वालिटीज नाही आहेत रे माझ्यात. या क्वालिटीज तुझ्यात आहेत, पण तू त्या वापरत नाहीस. ही खंत आहे माझी. मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे तू तुझ्या मित्रांनी आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली म्हणून फक्त नाही. हे तुझं हॉटेल आहे. खूप बरं वाटतंय आज मला. येतो. बाई, हे गिफ्ट आणि भाऊजींची पैठणी आहे. फोटो काढून पाठवा. ते तुझ्यासाठी पेन दिलंय. अच्छा. बिलकुल अच्छा नाही लगताय बाईको. आपण लहानपणी आपण एकदम लहान होतो, त्यामुळे लाड व्हायचे ना, ते आवडायचं नाही. आणि लहान असल्यामुळे खार खाऊन असायचं आपल्यावर फुल. आणि त्यात अभ्यास करत नाही, कामधंदा नाही. त्याला नेहमी वाटतं की आपण निठलले. माझ्या दादाला कुठली गोष्ट आवडत नसेल ना, तर ते आपण. मोकळं वाटतंय. झालं ना ओके? चला. बर मुलींनो, असं आहे की हिशोबाच्या बाबतीत साहिल आणि पप्या राणे या दोन मूर्ख पुरुषांची मला काहीच मदत होऊ शकत नाही, कारण ते थर्ड क्लास आहेत. पण किमान या बाबतीत मी तुमच्याकडनं थोड्याफार अपेक्षा ठेवलेल्या आहेत. पण कसं आहे, बायकांची जात, अगं पूर्ण बोलून तर देत मला. मी असं म्हणतोय की बायकांची जात व्यवहारी असते, हिशोब ठेवण्यात अगदी पक्की असते. हा, तर तुमची मला मदत लागेल बरं का. आनंदी, परी, पण बिण काही नाही. येत नसेल तर शिकून घ्यायचं, कळलं? परी, शिकून घ्यायचं. मला नाही जमणार ते. अरे माझ्या स्वभावातच बसत नाही ते हिशोब करणं वगैरे. माझे हिशोब कसे निरपेक्ष असतात. देणाऱ्याने देते जावे, घेणाऱ्याने घेते जावे. वा, का नाही. आणि देता देता इतके कर्जबाजारी व्हावे की या हॉटेलला बाहेरून त्याच हातांनी टाळे ठोकावे, नाही का? अरे असं कुठं बोलले मी?
जाऊ दे, हिच्याकडनं मला काही अपेक्षा नाही आहेत. तुझं सगळं देवावरच सोडून दिलंय आम्ही. मुक्ता, तू तरी शिकून घे. गणिताची परीक्षा द्यायची आहे ना. आणि परी परी एक्साइटेड. नाईस, गुड वन. याला म्हणतात शिकण्याची जिद्द. शिका यांच्याकडून काहीतरी. नाईस परी, नाईस. हे असं काहीतरी नवीन शिकायला मिळालं ना की काय मजा येते यार. परी, एक काम कर, तुझ्या हातात मोबाईल आहे ना. हा, बेस्ट. त्यातला कॅल्क्युलेटर काढ आणि त्यावर कॅल्क्युलेट करत जा. हे घे, ही हॉटेलची चोपडी आहे. मी याच्यात हॉटेलचा शेअर लिहून ठेवलाय. त्या हॉटेलच्या चोपडीत ही जी टोटल सांगेल ती तुला लिहायची. ओके, लिहायला घे. परी, जागेचं भाडं 7,000 रुपये. थापायला द्यायचे तर 7,000 रुपये, लक्षात ठेवा. लाईटचं बिल 2630 रुपये. 2630. असं वेगळंच काहीतरी लिहायची मराठी आकडे सांगितल्यावर. ओके, ग्रेट. भाज्यांचा खर्च आलाय सगळा मिळून या महिन्याचा 13,338. ओ सॉरी, 13,338. परत चुकीचं लिहायची. ओके, हे पुढचं काय आहे? 1860. कसलं ते अगरबत्त्यांचे 1860 रुपये. अगरबत्त्यांचे 1860 रुपये. अरे काय बडीशेप ऐवजी अगरबत्त्या खायला घालतो लोकांना आपण? काय करतो काय त्याचं आपण? मोर्या मोर्या मी बाळाने तुझी सेवा अन्याय माझे गोट्यान गोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ लालबागच्या राजाचा. भाई काय आवाज लागलाय? काय घरनच भरपेट खाऊन आलाय काय ऑर्डर वगैरे देणार आहे? ऑर्डर मीच पुरे. काय ऑर्डर आहे? एक दही वडा, मेंदू वडा, सांबार अलग से, चीज मसाला टोस्ट, मस्का मार के देना. एक दही वडा, भैया जी, ये पप्पा सेठ बोल रहे हो, कोनो अलग टाइप का मराठी है का? म्हणजे हिंदी नाहीये? नहीं. आम्हाला तर बरेच दिवस वाटते की ते हिंदीच बोलतायत म्हणून. हो, आणि कानडी येतं मला, त्यामुळे हे कानडी नाहीये. अरे फिर ससुराल बोल कर रहे हैं. एक मिनिट. पप्या शेठ, काय ऑर्डर आहे म्हणालात? सॉरी, हे नवीन माणसं. बीच में साला भी बोले, कोनो गाली दे रहे हैं का? हे नाही या, पप्पा शेठ चांगलेत, ते असं काही बोलणार नाहीत. हाँ, मुझे लगता है उनका कोई साला आया होगा, उसके लिए खाना बनाना होगा. हाँ, बिना शादीचा साला काय पण बोलतो साला. अरे साला, चीज मसाला. पण चीज मसाला काय? म्हणजे चीज मसाला डोसा, चीज मसाला उत्तप्पा, चीज मसाला ऑमलेट, काय चीज मसाला काय ना? और 2 बार बीच में वड़ा भी बोले थे शायद. फिर वड़ा कौन सा? बटाटा वड़ा की मेंदू वड़ा? तुझा मेंदू चालू नको, जरा गप्प रा रे. एक आपण काम करूया, आपण ना तयारीला लागूया आणि काहीच बनवूया नको. म्हणजे कसं आहे, ऑर्डर लेट येते म्हटल्यावरती येतीलच ना सांगायला, तेव्हा कळेल आपल्याला ऑर्डर काय आहे ते. कभी कभी लक्ष्मण होशियारी की बात करता है. हाँ? तू चहा बनव रे फक्त. आणि लक्ष्मण काय? एवढं नाही. आपण हॉटेलसाठी काढलेल्या खर्चाची टोटल आहे 14,770. ओके, ग्रेट. म्हणजे आता हे शेवटचं बिल ऍड केलं, लक्षात घ्या, शिकून घ्या. हे शेवटचं बिल ऍड केलं की मग आपल्याला कळणार आहे टोटल काय आहे. टोटल कळल्यावर आपल्याला कळणार आहे की हॉटेलच्या शेअर मधनं किती रुपये खर्च झाले आहेत किंवा होणार आहेत, किंवा किती शिल्लक आहेत किंवा शिल्लक राहिले आहेत. ओके, तर शेवटचं बिल आहे नव्या कप बशांचा सेट, 850 रुपीज ओनली. सांग आता किती टोटल झाली? म्हणजे हे शेवटचे 850 टाकल्यावर आणि इक्वलचं बटन दाबल्यावर आपली टोटल आली आहे. अगं बोल ना, पटकन सांग ना. आय एम एक्सायटेड टू नो की हॉटेलच्या शेअर मधनं काय पैसे खर्च होणार आहे, नाही होणार आहे, शिल्लक राहिलेत. कम ऑन परी, बोल ना. तू बोल ना. 850 ऍड झाल्यानंतर काय टोटल झाली सांग.
कशाची टोटल? कशात काय अग, जी 27 बिलांची अमाऊंट मी तुला सांगितली त्यात 850 हे ऍड केल्यानंतर किती झाले? 27 बिल्स? वाव, टू मच. अरे ही काय बोलतेय? अगं बेरीज वजाबाकी केली त्याची टोटल काय झाली? हा, बेरीज बाबा की मी नाही केली काही. बिलांची. मी नाही केली काही बेरी बाबा की. अरे हे काय आहे? म्हणजे तू इतका वेळ फोनवर कॅल्क्युलेटच करत नव्हतीस? नाही. मग मग काय करत होतीस तू? स्टोरीज बघत होते. एकतर स्टोरीज ऐकतात किंवा वाचतात, बघत नाही. 1 मिनिट गप्प बस, इकडे बघतात. दिस इज इट. आपण इथे आता हिशोब करायला बसलोय ना, तुम्ही शिकून घेणार होतात ना. आपण इथे लोकांच्या गोष्टी बघायला किंवा वाचायला किंवा ऐकायला किंवा काय अजून तोडा काय, आपण कशासाठी बसलो इथे यार? 1 मिनिट, बिल दे. बिल दे. हे बिलं, हे पण घे. यात शेअर लिहिलाय, हे घे. माझी स्टोरी मी लिहिणार आहे. बिल दे के देखो. तुम्ही तिघी जाऊन किमान ऑर्डर घ्या. मी ते हिशोब करतो. मीच करत होतो. मला तुमची मदत हवी होती जी तुम्ही केलीच नाहीत. आणि या स्त्रीला पहिले बाहेर घेऊन जा प्लीज. माझ्या नजरेसमोरून दूर करा हिला. ए चल 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 पटकन. ऑर्डर घे पटापट चल. ऑर्डर घेणार? ऑफकोर्स अंकल. बोला काय पाहिजे? अंकल? ओके दादा. दादा? काय आहे, किती भाव खाताय? त्यापेक्षा काय खाणार ते बोला. आमचं चीज ऑमलेट खा, टॉप असतं टॉप. बोला ना काय पाहिजे, क्विक क्विक. कस्टमर कडे जरा बघा ना मॅडम ऑर्डर घेताना. ओ माय गॉड बाबा! काय आहे तुमचं? सांगितलं का नाही धावालाय? भाई आम्हाला काय माहिती तू त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. ते काही डॉन आहेत का? बाबू आहेत. अंकल कसे आहात? ठीक नाही म्हणलं एकदा बघून येऊया तुमची गाडी रुळावर आली की नाही ते. इस्पेशली आमच्या कन्येची. अजूनही ही तितकीच उत्साही आहे की नाही हॉटेलच्या बाबतीत ते पाहायला आलोय. काय ना, आमच्या परीला गोष्टी खूप लवकर बोर होतात. हल्ली आईबाप सुद्धा बोर व्हायला लागलेत बहुता. म्हणूनच ना आवाज ओळखू येत ना बघावं असं वाटत. काय रे बाबू? काय खरंच आहे ते. असो मा, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम बेश. चांगलंय चांगलंय. गर्दी सुद्धा होऊ लागले बरं का तुमच्या खयाली पुलाव मध्ये. नाही बाई एवढी नाही, हे नेहमीच आहेत नरपत वगैरे ते. अरे बदलतील रे, गोष्टी हळूहळू बदलतील. पॉझिटिव्हली निगेटिव्हली. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसंही बदलतात. काय परी? आय नो. तसा इथेही बदल नक्कीच होईल. हा पण तुम्ही मेहनत करणं सोडू नका. हो, आणि हातचा कस्टमर पण सोडत नाही आम्ही. काय हवंय तुम्हाला? मला एक चहा. एक पाणी आमचा पापड. अरे ही अशी ऑर्डर देतोस तू? परंपरा आहे बाई, परंपरा. ते हॉटेलचं फिलिंग. ट्रकच्या मागे कसं हॉर्न ओके प्लीज लिहिलेलं असतं. अरे पण अशामुळे घाबरून पळून जातील 4-5 कस्टमर्स. नाही बाई, आपला आवाज चांगला आहे, लोक येतात. आता काही काही लोकांचा फरक पण पडत नाही. बघा ना, ती तिच्यापर्यंत पोचत सुद्धा नाहीये ते. तेच पोहोचवायला आलोय. चला, हिची आणि हिच्या फोनची प्रायव्हसी जरा भंग करतो.
तुम्ही जा तुमच्या कामाला जा. बाप बेटीला थोडी प्रायव्हसी द्या ना जरा. हा हा देतो. चला आपण जाऊया. चला चला काम करूया. हो